नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या भिलवडी शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि इयत्ता 12वी शास्त्रमधील बायोलॉजी या विषयामधील टॉपिक नंबर 8 रेस्पायरेशन अँड सर्क्युलेशन हा टॉपिक आपण आजच्या लेक्चरपासून सुरुवात करतो आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला रेस्पायरेशन आणि सर्क्युलेशन हे जे टॉपिक आपल्याला या नवीन सिलेबसमध्ये दिलेले आहेत, ह्या टॉपिकमध्ये नेमकं आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे किंवा या टॉपिकमध्ये नेमकं कोणकोणते कन्सेप्ट दिलेले असणार आहेत याबद्दलची थोडी आपण चर्चा या आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. बघायला गेलं तर रेस्पायरेशन हा जो टॉपिक होता तो जुन्या 11वीच्या वर्गासाठी दिलेला होता, पण हा टॉपिक नवीन सिलेबसमध्ये 12वीच्या वर्गासाठी आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्या रिलेटेड सर्क्युलेशन हा टॉपिक त्याला कनेक्टेड केलेला आहे. मग रेस्पायरेशन आणि सर्क्युलेशन हे दोन टॉपिक एकत्र का आपल्याला स्टडीसाठी दिलेले आहेत, तर त्याचं काही ना काहीतरी कनेक्शन आहे आणि एक कनेक्शन कशा प्रकारे असतं ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, तर सगळ्यात पहिलं आपल्याला रेस्पायरेशन म्हणजे काय माहीत पाहिजे. तर बराच वेळा आपण बघतो की आपल्या बॉडीमध्ये अनेक फिजिकल प्रोसेस घडत असतात, अनेक सिस्टीम्सनी आपली बॉडी तयार झालेली आहे आणि त्या सिस्टीमपैकी एक सिस्टीम म्हणजे रेस्पायरेशन. मग रेस्पायरेशन का करतो आपण, तर त्याची काही इंट्रोडक्टरी पार्ट आपल्याला माहीत पाहिजे. तर काय सांगितलंय, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिक्वायर्स एनर्जी टू कॅरी आउट व्हेरियस लाईफ प्रोसेसेस. आपल्या बॉडीमधल्या अनेक लाईफ प्रोसेस, आपल्या बॉडीमधल्या अनेक किंवा आपल्या बॉडीच्या अनेक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला रिक्वायर म्हणजे गरज आहे. कशाची? एनर्जीची गरज आहे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. परंतु दिस एनर्जी दॅट इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ही जी एनर्जी आहे ही आपल्या बॉडीमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये असते? कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. आणि ही पोटेन्शियल एनर्जी कशी असते? नॉट युजेबल बाय द ऑर्गॅनिझम. ही एनर्जी आपल्या बॉडीला ऑर्गॅनिझमला युजेबल नसते आणि ही नॉट युजेबल एनर्जीचं कन्व्हर्जन युजेबल फॉर्ममध्ये करणे, दिस कन्व्हर्जन इज अचिव्ड थ्रू द रेस्पायरेशन. ही जी कन्व्हर्जन आहे हे कुणामार्फत आपण करू शकतो? रेस्पायरेशन मार्फत करू शकतो. म्हणजे तुम्हाला रेस्पायरेशनमध्ये समजलं असेल की रेस्पायरेशनमध्ये आपण काय करतो की ऑक्सिजन इनटेक करतो ह्युमन रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये आणि कार्बन डायऑक्साईड काय करतो? रिलीज करतो. ऑक्सिजन जो घेतो म्हणजे का करतो रेस्पायरेशन, की रेस्पायरेशन केल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये एनर्जी क्रिएट होते आणि एनर्जी क्रिएट झाल्याशिवाय आपण आपल्या बॉडीच्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीज करू शकत नाही. इथे लक्षात. मग प्लांट्सही रेस्पायरेशन करतात, ॲनिमल्सही रेस्पायरेशन करतात. मग प्लांट्समध्ये रेस्पायरेशन कसं केलं जातं आणि ॲनिमल्समध्ये रेस्पायरेशन कसं केलं जातं? आता प्लांट्समध्ये रेस्पायरेशन करत असताना रेस्पायरेशन हा आपण 11वीला टॉपिक प्लांटच्या रिलेटेड आपण बघितलेला आहे. त्यामध्ये डेफिनेशन काय दिली होती की रेस्पायरेशन इज अ बायोकेमिकल प्रोसेस, इट इज अ कॅटाबॉलिक प्रोसेस. काय केलं जातं? ग्लुकोज इज ब्रोकन डाऊन. जो ग्लुकोज आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड हे काय केलं जातं? ब्रोकन डाऊन, ब्रेकडाऊन केलं जातं. कसं? ॲज अ स्टेपवाईज मॅनर अँड टू फॉर्म एनर्जी. बघा, लक्ष द्या काय सांगितलं. रेस्पायरेशनमध्ये प्लांट्समध्ये काय केलं जातं? ग्लुकोज इज ब्रोकन डाऊन ॲज अ स्टेपवाईज मॅनर अँड टू रिलीज एनर्जी. पण एनर्जी ती कुठल्या फॉर्ममध्ये असते रे? तर एनर्जी ही ATPच्या फॉर्ममध्ये असते. मग तुम्हाला ATPचा लॉंग फॉर्म माहीत पाहिजे. काय ATPचा लॉंग फॉर्म? तर ॲडेनोसिन ट्राय फॉस्फेट. आपण हे 11वीला रेस्पायरेशन या टॉपिकमध्ये आपण बघितलंय की त्यामध्ये 2 टाईपचं रेस्पायरेशन आपण बघितलं होतं, ॲरोबिक रेस्पायरेशन आणि ॲनॲरोबिक रेस्पायरेशन. ह्या दोन्हीचाही अर्थ आपल्याला माहीत आहे. ॲरोबिक रेस्पायरेशन म्हणजे काय? प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये जे रेस्पायरेशन केलं जातं दॅट्स कॉल्ड ॲज ॲरोबिक रेस्पायरेशन आणि ऑब्सेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये जे रेस्पायरेशन केलं जातं इज कॉल्ड ॲज ॲनॲरोबिक रेस्पायरेशन. मग प्लांट्समध्ये रेस्पायरेशन कोण करतं? तर बघा, रूट्स असतील, स्टेम असेल, लिव्ज असेल, यांच्या सरफेसवरती मायन्यूट काय असतात? पोअर्स असतात. दॅट्स कॉल्ड ॲज लेंटिकल्स. आता तुम्हाला इथं दिलेल्या डायग्रॅम्समध्ये तुम्हाला पुढच्या स्क्रीनमध्ये दिसतं की इथं जे स्टेमचं स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याच्यावरती मायन्यूट जे पोअर्स आहेत, बार्क म्हणजे फांदीवरती, दॅट्स कॉल्ड ॲज लेंटिकल्स. ह्या लेंटिकलमधून सुद्धा एक्सचेंज ऑफ गॅसेस करता येतं म्हणजे करतात प्लांट्स. पण मोस्टली
रेस्पायरेशन करणारा जो पार्ट आहे तो कसा असायला पाहिजे, इट शुड हॅव द लार्ज सरफेस एरिया, त्याचा सरफेस एरिया लार्ज पाहिजे. इट शुड बी थिन, पातळ पाहिजे. हायली व्हास्क्युलर अँड परमिएबल टू अलाउ एक्सचेंज ऑफ गॅसेस, की तो पार्ट एक्सचेंज ऑफ गॅसेस करण्यासाठी उपयोगाचा असावा. मग असा कोणता पार्ट आहे की जास्तीत जास्त एक्सचेंज ऑफ गॅसेस करणारा पार्ट प्लांट्समध्ये, तर तो म्हणजे लिव्ज. ओके, मग लिव्जच्या लोअर इपिडर्मिसवरती जो मायन्यूट पोअरचा भाग असतो, इट इज अ मायक्रोस्कोपिक मायन्यूट पोअर्स इज कॉल्ड ॲज स्टोमॅटा. मग तुम्हाला डायग्राममध्ये स्ट्रक्चर दिसतं बघा लिफचं, आणि त्या लिफमध्ये मायक्रोस्कोपिक जे मायन्यूट पोअर्स आहेत दॅट्स कॉल्ड ॲज स्टोमॅटा. मग स्टोमॅटाची डेफिनेशन आपण काय केली, स्टोमॅटा काय सांगितलं बघा, स्टोमॅटा इज डिफाइन्ड ॲज मायन्यूट पोअर्स, मायन्यूट एकदम लहान पोअर्स, छिद्र, लोअर इपिडर्मिस ऑफ द लिव्ज इज कॉल्ड ॲज स्टोमॅटा. मग व्हॉट इज द फंक्शन ऑफ स्टोमॅटा, इथं दुसरा प्रश्न लगेच तयार झाला. काय रे मग स्टोमॅटाचं फंक्शन, तर स्टोमॅटा काय करतो फंक्शन, एक्सचेंज ऑफ गॅसियस करतो. मग स्टोमॅटाचं स्ट्रक्चर वेगवेगळं असतं वेगवेगळ्या प्लांट्समध्ये. मग आपण 11वीमध्ये शिकलेलो आहोत. मग आपण 11वीमध्ये ह्या स्टोमॅटाचे स्ट्रक्चर्स आपण बघितलेले होते. बघा लक्ष द्या, आपण 2 टाईपच्या प्लांटचा स्टडी केलेला होता, एक मोनोकॉट प्लांट्स आणि एक डायकॉट प्लांट्स. मग मोनोकॉट प्लांट्स कुणाला म्हणतो, की ज्या सीडचे 2 इक्वली कॉटलडॉन्स पडत नाहीत, म्हणजे ज्याच्या इक्वली 2 डाळी पडत नाहीत ज्या सीडच्या, त्याला म्हणतो आपण मोनोकॉट. ओके, आणि ज्या सीडच्या इक्वली डिवायडेशन होतात त्याला म्हणायचं डायकॉट प्लांट्स. मग आपल्याला एक्झाम्पल माहीत पाहिजेत. मोनोकॉट त्याला आपण मराठीत म्हणतो एकदल, की ज्याचे 2 इक्वली डिवायडेशनमध्ये कॉटलडॉन्स पडत नाहीत, आणि ज्याचे 2 इक्वली पडतात त्याला म्हणतो आपण डायकॉट. मग एकदल आणि द्विदल असे 2 वनस्पती आपण बघितलेले होते, 2 प्लांट्स बघितले, त्यालाच म्हणतो आपल्या बायोलॉजीच्या भाषेत मोनोकॉट आणि डायकॉट. मग हे दोन्ही प्लांट्समध्ये रेस्पायरेशन ही प्रोसेस घडतेच. मग रेस्पायरेशन करणारा जो मेजर पार्ट आहे तो म्हणजे स्टोमॅटा, आत्ताच आपण बघितला. मात्र स्टोमॅटाचं स्ट्रक्चर ह्या दोन्ही प्लांट्समध्ये वेगवेगळं आहे. मग मोनोकॉटमध्ये कोणतं स्ट्रक्चर असणार आहे, तर मोनोकॉटमध्ये डंबेल सेप्ड स्ट्रक्चर असतं, आणि डायकॉटमध्ये किडनी सेप्ड स्ट्रक्चर कुणाचं असतं, स्टोमॅटाचं असतं. ओके, आपण हे प्रॅक्टिकलमध्ये आपण बघणार आहोत. इथे लक्षात. मग तुम्हाला स्केच अँड लेबलसाठी सुद्धा हा प्रश्न पडू शकतो. स्केच अँड लेबल स्ट्रक्चर ऑफ स्टोमॅटा इन डायकॉटिलडॉनस प्लांट्स, म्हणजे डायकॉट प्लांट्समध्ये स्टोमॅटाचं स्ट्रक्चर कसं आहे हे तुम्हाला स्केच करता आलं पाहिजे. मग मी तुम्हाला आत्ता सांगितलं की कशा प्रकारे असतं डायकॉटमध्ये स्टोमॅटा हा किडनी सेप्डमध्ये असतो. ओके, तो आपण डिटेलमध्ये स्टडी नंतरच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. ओके, ठीक आहे. इथंपर्यंत बघितलं प्लांट्समध्ये कशा प्रकारे रेस्पायरेशन होतं, हे झालं प्लांट्स. मग आता जर रेस्पायरेशनचा विचार जर आपण ॲनिमल्सच्या रिलेटेड जर केला तर काय सांगितलं, ॲज कम्पेअर टू प्लांट्स, प्लांटच्या रिजनमध्ये जर कंपॅरिझन जर केलं तर ॲनिमल शोज वाईड व्हरायटीज ऑफ रेस्पायरेटरी सरफेस ऑर ऑर्गन्स. ॲनिमल्स जर प्लांटच्या रिलेटेड जर आपण कंपॅरिझनमध्ये जर ॲनिमलचा विचार केला रेस्पायरेशनमध्ये, तर ॲनिमल्समध्ये वाईड व्हरायटीज ऑफ रेस्पायरेटरी सरफेस, काय सांगितलं, वाईड व्हरायटीज ऑफ रेस्पायरेटरी सरफेस ऑर ऑर्गॅनिझम्स. मग तर ॲनिमल्समध्ये अनेक वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये प्रत्येक वाईड व्हरायटी ऑफ रेस्पायरेटरी सरफेस आहेत, हे आत्ताच आपण बघितलं. ओके, मग आपल्यामध्ये ह्युमनमध्ये जर रेस्पायरेशन जर विचार केला तर आपल्यामध्ये एक डिफरंट, एक वेगळी सेपरेट ही रेस्पायरेटरी सिस्टीम आपल्याला बघायला मिळते. मग यानंतर आपण जर बघितलं की ऑर्गॅनिझममध्ये कशा प्रकारे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये रेस्पायरेशनच्या सिस्टीम्स आहेत, त्याचा जर आपण अभ्यास करायचं म्हणलं तर या नेक्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल. काही त्याचे रेस्पायरेटरी सरफेस, त्याचे ऑर्गॅनिझम आणि त्याचे हॅबिटेट्स याचा आपण अभ्यास ह्या नेक्स्ट चार्टमध्ये आपण करणार आहोत. हा जो आता आपल्याला डिस्प्लेमध्ये जो चार्ट दिसतो आहोत, या चार्टमध्ये आपल्याला नेमकं काय शिकायला मिळतं की यामध्ये काही ऑर्गॅनिझमची नावं आहेत, काही त्यांचं हॅबिटॅट म्हणजे राहण्याचं ठिकाण, म्हणजे ते ॲक्वेटिक आहेत, सेमी ॲक्वेटिक आहेत का टेरेस्ट्रियल आहेत,
आणि त्यांचा रेस्पिरेटरी सरफेस किंवा त्यांचं रेस्पिरेटरी ऑर्गन्स याचा चार्ट आपल्याला या डिस्प्लेमध्ये आपल्याला दिसतो. मग यामध्ये जर बघायला गेलो तर लास्टहून 2 नंबरला काय आहेत, रेप्टाईल्स, बर्ड्स अँड मॅमल्स. मग आपण कोणामध्ये येतो तर आपण मॅमल्समध्ये येतो. मग मॅमल्समध्ये रेस्पिरेशन कसं केलं जातं तर दिले बघा, रेस्पिरेटरी सरफेस या कॉलममध्ये काय दिलंय, लंग्स. या लंग्स मार्फत आपण काय करतो, रेस्पिरेशन करतो. आणि हॅबिटेट म्हणजे आपलं राहण्यास ठिकाण कुठं आहे रे, टेरेस्ट्रियल. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती. म्हणजे ह्या चार्टमध्ये तुम्हाला काय बघायला मिळालं, ऑर्गॅनिझमची नाव, ऑर्गॅनिझम ते कुठं राहतात म्हणजे हॅबिटॅट, आणि त्यांचा रेस्पिरेटरी सरफेस. फॉर एक्झाम्पल वरती दिले बघा, प्रोटिस्ट, स्पॉन्जेस अँड कोलेट्रेट्स हे कुठं आहेत तर त्यांचा हॅबिटॅट हे ॲक्वेटिक आहे. आणि त्यांचा रेस्पिरेटरी सरफेस कसा आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे आउटर मोस्ट जो लेअर आहे सेलचा तो म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्या थ्रू ते काय करतात, रेस्पिरेशन करतात. येते लक्षात? ओके. आणि या टॉपिकमध्ये आपण आता इथून पुढे काय बघणार आहे, ॲनिमल्समध्ये कसं रेस्पिरेशन केलं जातं. म्हणजेच मेनली पार्ट आपण या टॉपिकमध्ये कुणाचा स्टडी करणार आहे, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. समजलं? ठीक आहे. आणि मग आपण आता इथून पुढे कशाचा अभ्यास करतोय, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम.